खूप मस्त आहे हे बघ, मस्त कुरकुरीत आहे. बटन तट्टाई कसं आहे की नाही नाव, नावावरून लक्षात येत नाही नेमकं काय आहे. आणि पदार्थ पाहिल्यानंतर नाव सांगितल्यावरही लक्षात येत नाही की हे काय असेल नेमकं. तुम्ही बघा बरं पदार्थ याच्यात काय काय. उडदाची डाळ आहे, मुगाची डाळ आहे, लोणी आहे, तांदूळाचं पीठ आहे आणि तीळ आहे. आणि यात सांगितलं आहे सगळ्या डाळी कमी पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या. चला शिजवू. मुगाची डाळ, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ. आणि यामध्ये थोडं पाणी. तुम्ही पाहिलं असेल की पाणी खूप घातलेलं नाही आहे. एरवी आपण डाळ शिजवतो तेव्हा जास्त पाणी घालतो. कमीत कमी पाणी घालायचं आणि 4 शिट्या करायच्या. चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा. आणि ही शिजलेली डाळ ही आपण परातीत काढून घेऊ. याला आपण थंड करून घेऊ. ही डाळ जी जेवढी आहे सगळी ही अशी छान आपण मोडून घेऊ. कारण चण्याची डाळ जी आहे ती थोडी घट्ट असते. आणि एवढंही जर करायचं नसेल तर मग तुम्ही काय करा, पुरण यंत्र असतं ना त्याच्यातून काढून घ्या. मिक्सरमध्ये काढू नका, नाही तर एकदमच पिष्टमय होईल. पण हे सोपं असतं. जे बोलता बोलता मी करूनही टाकलं. आणि थोडी थोडी डाळ राहिली तरी हरकत नाही. आता हे सगळ्या डाळींचं पुरण आपलं झालेलं आहे. आपण याला थोडं थंड करू. आता हे व्यवस्थित थंड झालं आहे. यामध्ये आपण घालू तीळ, त्यानंतर चवीनुसार मीठ, काळी मिरी आणि 1 चमचाभर लोणी. आणि हे एकत्र केल्यानंतर जी काही कन्सिस्टन्सी होते त्याला अनुसरून आपण तांदूळाचं पीठ घालूयात. याचा गोळा बनेल एवढा. याचा गोळा मळून घ्यायचा आपल्याला. आता व्यवस्थित गोळा हाताने मळून घ्यायचा आपल्याला. एका ताटलीला तेल लावून घ्यायचं. आणि नंतर बटनाच्या आकाराचे असे छोटे छोटे बटन्स तयार करायचे. आणि तेल गरम झाल्यावर फ्राय पावडर. कारण हा तळणाचा पदार्थ आहे तर तेल कमीत कमी जावं पोटात असं म्हणतात नाही, मी पण म्हणतो, सगळेच म्हणतात जायलाच नको. पण तरी कुरकुरीत खाणं तर काही सोडणार नाही, म्हणून हा पर्याय फ्राय पावडर की तेल हलकं होतं आणि हलकं झाल्यानंतर कमीत कमी तेल घेऊन त्याच्यातून पदार्थ बाहेर पडतो. बघा. आणि मंद आचेवर हे आपल्याला तळून घ्यायचं आहे सगळं. तळताना फक्त एक महत्त्वाची टीप तुम्ही लक्षात घ्या. आता आपण टाकले तर तेल खूप कमी आचेवर नको, म्हणजे थंड नको आणि खूप गरमही नको, मध्यम असावं. जेणेकरून काय होतं की ही डाळ एकतर आपण शिजवलेली आहे, यामध्ये लोणी आहे, तर ते फुटण्याची शक्यता असते. पहिले 4-5 तळून पाहिजे. ओके झाले की मग धकावरे शामराव.
खूप मस्त आहे हे बघ, मस्त कुरकुरीत आहे आणि चहाबरोबर एक नंबर. वेगळीच चव आहे. म्हणजे याच्यातमध्ये मैदा नसल्यामुळे एक छान वेगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. तुम्ही नक्की करा आणि केल्यानंतर आम्हाला कळवायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, चहा प्या.